pertama Paripurna Istunar dan आलं चल बाय चले आब्या चल मार लेफ्ट की राईट चल इथनं बाहेर पडू ये इथनं बाहेर पडू चला मित्रांनो आपण आता इथून सोमनाथवरून दर्शन घेतलं बऱ्यापैकी टाइमपास केला आणि आता आपण निघालो आहोत कुठे द्वारकाधीशांच्या द्वारका नगरीमध्ये आणि आज आहे दहीकाला काल जन्माष्टमी होती आज आहे दहीहंडी सो आपण आता इथून निघालो आहोत तिकडे हे पहा मित्रांनो इकडे होतं लेफ्टला आपलं मंदिर आणि काल आपण इकडे थांबलेलो इथे भक्त निवास आहे ट्रस्टचा आणि हे मार्केट ठीक आहे ना रिराऊटने जे काय जात आहे तिकडे चल हा बघा एकदम क्वालिटीवालं भक्त निवास आहे श्री सोमनाथ ट्रस्टचं तर इथं प्री बुकिंग करूनच रूम अवेलेबल होईल तुम्ही म्हणाल की आम्ही येऊ ऑन द स्पॉट विचार करू बघू तर ते पॉसिबल नाही आहे त्यामुळे प्री बुकिंग करून या चांगली सुविधा आहे ट्रस्टतर्फे भोजनालय वगैरे आहे इथे मोफत भोजनालय वगैरे हा आणि गरमी खूप बेकार आहे वाटतच नाही पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सोमनाथ स्टेशन कुठे दिसलं रे याला अच्छा ती स्टेशनची बिल्डिंग आहे का ठीक आहे आता माझं ना गणपुट अडकलेलं फुटरेस्ट मध्ये माझा रायडिंग शूज अडकला वाचलो थोड्यासाठी आज सटकणं गोष्ट वेगळी ते अडकलं तर लय त्रास होतो खाली पाय टेकवताना अडकला ना झोपला लेफ्ट 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 तो राईटचा काय इंडिकेटर दिलाय दादा बंद कर हा ना आपला अतिथी देवो भव अतिथी देवो भव हा 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 द्वारका 210 आणि आता आपण इंटरकॉमची आपली सेटिंग नीट करतोय आणि समोरनं गौमाता येते हे लोक इथं का डेअरिंग करतायत मला कळत नाहीये ए बाबा तिथे का गेलाय तो माउंटेन ड्यू पिऊन आला की काय माउंटेन ड्यू पिऊन आलेला अरे काय टाइमपास आहे पण व्ह्यू बघ ना काय एक नंबर व्ह्यू आहे एवढी झाडं कोकणात असतात अशी नारळाची लाईनीत लावलीत बघ दोन्ही साईडला आहेत हा हे बघ ना ग्रीनरी तर बघ
आता गुगल 3 तास 36 मिनिटं दाखवतोय, तर 3 तासात कसा पोचशील सांग? 3:08ला पोचणार ना, मग अजून 3:14. ठीक आहे, तरी ठीक आहे. 3 तासात पोचतोय 200 किलोमीटर. हा ठीक आहे. मंदिर एक नंबर आहे इथं. हा करशील तू. हा पळव पळव आतीत पळव. अरे त्याला साईड तू नको देऊ, तो तुला देईल. तो बघ दिली त्याने तुला साईड. आबे इकडनं त्याला घुसवतोय ना. नको रे, आरामात जाऊ. रस्ता चांगला आहे त्यामुळे काय वाटत नाही, नाहीतर तो आपला रस्ता असता तर खाट पडली असती इकडं. एक इंटरकॉम आहे जो आता आम्ही सध्या वापरतोय. त्याच्यामध्ये एकच घाण आहे की जर जे कनेक्टेड रायडर आहेत, ग्रुप इंटरकॉम मोड आता आम्ही यूज करतोय, जर कनेक्टेड रायडर आहेत त्यापैकी कोणालाही जर कॉल आला तर डायरेक्टली अख्खा ग्रुपच डिस्कनेक्ट होतो. म्हणजे असं झालं पाहिजे होतं की ज्याला कॉल आला तो रायडर ड्रॉपआउट होईल आणि उरलेले एकमेकांशी बोलू शकतात. बट ह्याच्यात तसं नाही होत आहे. आणि असं पण नाही की जो मास्टर रायडर होता ज्याने ग्रुप क्रिएट करून तो कनेक्ट केलेला की तो त्याला कॉल आला तर बाकीचा ग्रुप डिस्कनेक्ट होईल. बट असं पण नाही आहे. रॅन्डम कोणालाही कॉल आला तरी सगळेजण डिस्कनेक्ट होत आहेत. आता आमचे दादा एकतर ते कॉलवर असतील किंवा ट्राय करत असेल ग्रुपला इंटरकनेक्ट करायला, बट इश्यू देते. ठीक आहे. हाय अभि हाय. ते पोरा हात दाखवत आहेत. हात दाखव चांगला. खुश होतात रे 2 मिनिटासाठी. अतिथीची गाडी नाही दिसली यार, त्यांना लय वाईट वाटलं. अतिथ तुझ्या गाडीसाठी खास ते दाबलेले की यार ह्या गाडीची एक झलक. आम्ही वेव वगैरे करतोय तुझ्या बिया. हा का लहान मुलांना असं फोटो बिटो देत जा रे मागितल्यावर. चालेल चला लवकर लवकर. बस आपल्या ह्याचा काहीतरी फायदा होतो आपल्या डिव्हाइसचा. तू पण लावून घे की बाबा. घर की घेते रे, घर की घेते लगा ले तू. अरे ती दंडकी पण लावून घे एक्स्ट्रा. वेल्डिंग करून घेऊ आपण पाहिजे तर. वेल्डिंग करून घेऊ आपण. हा गाडीच बदल. हे भारी आहे. गाडी अपग्रेड कर, सगळं ऑटोमॅटिक होईल. मग ते चोचले ऑटोमॅटिक सुरू होतात. हे पाहिजे ते पाहिजे. हा तो मॅन्डेटरी आहे. म्हणजे हा कुठला गेट आहे रे? वाच चल, गुजराती वाच पुढचं. हा इथून राईट मारायचं आहे पण गुजराती वाचून जा तेवढं. काय आहे? शेज गडरिया र गेट. आणि मारी जिंकले भावाने. हा काय करतो? हा मग बरं जा. पहा मित्रांनो, आता आपण आहोत माधवपूर बीच रोडला आणि आपले आता रायडर इथं भेटले. ओके माधवपूर बीच. थांबायचं आहे ते आपल्याला? नाही एवढं नको, आपण द्वारकेलाच जाऊ है ना. चला चल, थांबण्यात अर्थ नाही, उशीर झाला. हा चल चल चल. बीचवर काय करणार जाऊन? फुकटचे आता बुटं बिटं घातले तर आपण सगळा कपडाचा लत्ता खराब करणार आणि काय करणार अजून सांग. त्यापेक्षा द्वारकेला जितक्या लवकर जाता येईल जाऊ, रेस्ट करू थोडा. बरोबर. लोकेशन एक नंबर आहे, काय डाऊट नाही त्याच्यात. बीच एक नंबर आहे, मस्त क्लीन पाणी आहे. पुढे आजीबाई बघ कशा बघतायत, नवल बघितल्यागत बघतायत. काका तर ते आजो कसे बोलतात. अरे ह्या गाड्या इथल्या ना लय भारी आहे. टेमटेमवाले कुठे गेला रे? अरे एक काय तिघच. हा बघ इथं पण रायडर होते. हा हा व्ह्यू बघ काय भारी व्ह्यू आहे ना. कडक आहे ना, एक नंबर व्ह्यू आहे.
निवडुंग आहे काय? निवडुंग आले वाळवंट बोलतो त्याला. हा वाळवंटातलं गवत मी नाही होतं बघितलं अजून. कुठलं असतं रे? काय बोलतो? मला नव्हतं माहिती. बघ आता कसा एकदम क्लीन व्ह्यू. क्लीन व्ह्यू वय का नंबर आहे. लाटा बघ ना काय येत आहेत. आई शपथ. आव्या काढायचे का तुझी रील बिल काय बनवायचे का? कॅमेरा चालूच आहे बाबा. तुझी बडबड पण आहे. तुझी बडबड तर फुल रेकॉर्ड होतीये. अरे सुझलॉनच आहे. सुझलॉन अतिच. सुझलॉन मध्ये इन्व्हेस्ट केलंस की नाही? एक पाता तुझ्या पैशाचं आहे घे. मग 1500 सुझलॉन 1500 काय इंडिकेट करतो माहित नाही. बरं झालं नाही घेतलेले पडले आता ते खाली. आधी घेतलं असलंच तर ठीक आहे. हा हे आपलेच माणसं आहे ते. पोरं रे मगाचपासून ते आता पुढे गेले ना आपण थांबलो तर ते बिचारे व्हिडिओ वगैरे काढायला लागले. हा हा काय बंद झालेलं? अच्छा आता पळवू नको. आता इज्जत मध्ये चाल. बंद पडली तर लय त्रास व्हायचा आपल्याला. गाईज अरे बारकी वाली नाही ती. छोट्या वाली येतात माहिती आहे ना तशी वाली पाहिजे होती. ती असती तर घेऊन गेलोस. हा गावी पाळायच्या. हा म्हणजे ह्या पाळलेल्या गायी नाही दिसत आहेत. ह्या अशाच आहेत ना मोकळ्यावाल्या. आयला मग सोडतात तर तुम्ही रानामध्ये वनामध्ये सोडा ना. इथं कुठं सोडलंय? हा आयला मग हे चुकीचं आहे ना. कोण साडू? अरे गाव फिरून येणं वेगळं आहे. हा रस्ता फिरतायत त्याचं काय? आणि रस्ते फिरतायत ते ठीक आहे. त्यात येऊन मध्ये उभे राहतात सेंटरला. तेच मी म्हटलं एवढ्या आलेत कुठून. मित्रांनो आता पाहू शकत असाल आपण गाड्या एक्सचेंज केलेल्या. स्वॅप मारलाय. अभि माझी गाडी चालवतोय. मी त्याची गाडी चालवतोय. अभिदादाने आपल्याला रूल एकदम कट्टोकट फॉलो केलेले आहेत. बघू शकता तुम्ही. राईटने ओव्हरटेक करतो आपण म्हणून राईटवाला मिरर आहे बट लेफ्टला मिररच नाही आहे. आणि हे बघा हा कालचा तो सीन जो लास्ट राईडमध्ये तुम्ही पाहिला असेल. जेव्हा आम्ही येत होतो सोमनाथच्या दिशेने त्यावेळी याचा जे दांडा होता बाहेरचा नकल गार्डचा तो पडला. कसा काय माहित नाही. एवढे व्हायब्रेशन इथपर्यंत कसे आले? आभ्या काय टिप्पणी देऊ शकता याच्यावर तू? आणि बाजूला बघ. हो 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 एक नंबर. पवन चक्क्या पण बघ ना. आयुष्यपत एकदम काठोकाठ. हा आवाज असतोय ना. आता एकदम भारी जोक झाला. हा खूप जवळ होती. वर चढू शकत होता भावा. वर चढला असता जातीत. अरे आता क्रॉसिंग सोड होती. आता तो बैलानेच मला क्रॉस केलेला. मी खाली इथं मॅप शोधत होतो आणि तो अचानक आला पुढे. आणि मी आतापर्यंत ब्रेक टेस्ट नव्हते केले. लगेच करून टाकले. ते डिस्कवर केलं मॅपमध्ये. सर्चमध्ये गेलो आणि द्वारका टाकलं. आणि आता आपण स्टार्ट करूया. आपलं उरलंय किती? डिसमिस चल रोड क्लोजर वगैरे सगळं असू दे. हे हँग होतं अबे या. 5:50 झालं आपला अरायवल. हे काहीतरी चुकीचं टाकलंय. 818 किलोमीटर कसं दाखवेल रे? 818 दाखवतंय. थांब रे. 5:50 आहे अरायवल. अरे 16 तास कसं दाखवेल येड्या? 16 तास दाखवतोय. हा श्री द्वारकाधीश टेम्पल पाहिजे मला. तरी म्हटलं असं का गणलंय. हा 3:24 पोचू. 113 किलोमीटर राहिले. हाय बघा मित्रांनो आता आपण सध्या आपल्या त्या स्पॉटवर होतो. जवळपास अर्धा पाऊण तास टाइमपास केला. आणि पुढे पहा काय मस्त दृश्य आहे.
बऱ्याचदा आपण पाहतो होड्या ना समुद्रामध्ये दिसतात आपल्याला. इथे पहा कसे रस्त्यावर आहे. आणि याच्यात विशेष काय होतं, हे समोरून जेवढे माणसं उतरलेत ना आता, हे सगळे ह्या होडीमध्ये बसलेले. आता तुम्ही बघाल तर बाजूला उन्हाचा जो कहर आहे ना, तो एकदम बेकार आहे आपल्यासाठी. आणि हे कसे बसलेत काय कळलं नाही मला. चला आता जाऊ द्या, आपण काय करू शकतो. ट्रान्सपोर्ट मीडियमला भारी यांच्यासाठी आहे. समुद्रातली जहाज बोट रस्त्यावर आणली या लोकांनी. होडीचं नाव काय, कसवा. कसवा काय माहीत पुढं काय लिहिलेलं. आणि मी ह्या होडी दाखवण्याच्या नादात तिकडनं आलो. चल आम्ही पोचला. आता नॉनस्टॉप जाऊ. आता लय झालं. किती 81 किलोमीटर असेल आता. चला मित्रांनो, द्वारका उरले फक्त 7 किलोमीटर आणि माझी रेंज उरली 66 किलोमीटर. तर आता द्वारकेला पोचून बघूया, दर्शन वगैरे घेऊया. नजारे तर एक नंबर आहे तिकडचे. आणि रोड यार, असे रोड आजपर्यंत मला भेटलेच नव्हते कुठे. म्हणजे कंटिन्यू चांगले आहेत. म्हणजे कुठेच खड्डा नाही आहे कुठेच. बघा आता तुम्हाला समोर द्वारका दिसते. 6 किलोमीटर उरलंय. द्वारका 6 किलोमीटर. मिठापूर वेलकम्स द सॉल्ट सिटी. सॉल्ट सिटी मध्ये पोचलेलो आपण. पुढे दिसतंय तेच आहे का द्वारकाधीश, माहित नाही मला. आता बघा द्वारका उरले 2 किलोमीटर फक्त. फक्त 2 किलोमीटर. पण आहे कुठे बघूया आता समजेल. फर्स्ट टाइम मी तर आलेलो आहे गुजरातमध्ये आणि द्वारकामध्ये. आता थोडं झोप आल्यागत झालंय मला पण. बट आता इथे थांबलो 1 किलोमीटरमध्ये. 1 किलोमीटरने डेस्टिनेशनला, तर थोडं बरं वाटेल. तेच मला वाटतंय द्वारका आहे आपलं द्वारकाधीश. द्वारका नगरी हीच असेल. द्वारकाधीश टेम्पल लेफ्टला आहे. टोल रोड संपला इथे. द्वारकाधीश टेम्पल लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. लेफ्ट जायचं तर दादा राईटने का टाकतायत गाडी, काय कळलं नाही मला सिस्टम. विचारावं लागेल इथं काय चालू आहे. हा इथेच ना, इकडेच ना. फोन कर ना त्यांना.